तर सकाळी म्हटलं अगोदर मला मटकी भिजत घालायची होती, त्यासाठी थोडंसं कोमट पाणी करायला ठेवलेलं होतं आणि मग कोमट पाण्यामध्ये मटकी भिजत घालून दिली. नंतर मग विसरते, किती दिवस झाले म्हणते मटकी भिजत घालेल, परत उशीर होऊन जातो आणि लक्षातच राहत नाही. मग ते सगळं झाल्यानंतर मग चहा ठेवून घेतला. मी देवपूजा वगैरे माझी झालेली होती, पण मंगळवार म्हणून मग देवाचे कळस वगैरे घासायचा होता, त्यामुळे मग मला अगोदर चहा घेऊन घेतला मी देवपूजा करून. तर इथे चहा ठेवला होता आणि कळशातलं पाणी जे होतं ते तुळशीला घातलं. तुळशीला घालून झाल्यानंतर मग कळस, देवाची सगळी भांडी 2-3 दिवसात घासावीच लागतात, जसं की दिवा आणि जे पाण्याचा तांब्या छोटा भरून ठेवते देवांसमोर ते, आणि कळस तर मंगळवारी आणि गुरुवारीच घासते आणि पौर्णिमा आणि अमावस्येच्या वेळेस घासून घेते. तर मग बाकीचं पण स्वच्छ करावं लागतं, तर ते अगोदर करून घेतलं. संपूर्ण किचन स्वच्छ केलं आणि कळस पुजून घेतला. काय माहिती, देवाची भांडी आज आपण कलश व्यवस्थित स्वच्छ करून ठेवला की लगेच दुसऱ्या दिवशी जसंच तसं होऊन जातो. खूप तांब्या पितळेची भांडी खराब होतात, जास्त लवकर तर तांब्याचीच भांडी खराब होतात पितळेपेक्षा. तरी ते झाडांना पाणी घालत होती, तर ह्या झाडामुळे ना बरीचशी झाडं, तुळशी वगैरे पिवळी पडायला लागली होती आणि अडचण पण होते. एका साईडला खूप वाढतंय ते झाड, काय माहिती एवढं काय मोठं होतंय. तर त्याच्यामुळे मग सगळी झाडं अशी एका बाजूला लावली आणि त्याला सेपरेट जागा करून घेतली. जी पानं होती सुकलेली ती सगळी काढून घेतली, त्यांच्यामध्ये वेळच्या वेळी काढून घेतली, तर मग झाडं छान दिसतात संपूर्ण पानं सुकायच्या अगोदर. तर पाणी वगैरे घातलं झाडांना आणि मग बाल्कनी स्वच्छ करायची होती मला पाणी घालून झाल्यानंतर, कारण आताच स्वच्छ केली होती, पण हे झाडं इकडच्या तिकडे केल्यामुळे सगळी माती माती झाली. त्याच्यामुळे मग परत काम वाढलं आणि आधीच मला आज थोडं लेट झालेलं होतं कामांसाठी, पण असो झाली कामं वेळेवर झाली, पटापट आवरली. तर मोगऱ्याला किती छान छान फुलं आले बघा मस्त, पण जास्वंदीच्या झाडाला काही फुलं येत नाही. तर सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटते. नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज सकाळी वाजले होते 8:45 झाले होते, 8:45 वाजलेले होते. आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि बाल्कनीतलं सगळं आवरून घेतलं, झाडांचं थोडं शिफ्टिंग केलं. ह्या झाडामुळे खूप इथं गचडी होत होती, तर मग म्हटलं इथे बाकीची झाडांना तुळशी पण थोडी पिवळी पडायला लागलेली होती त्या झाडामुळे, तर म्हटलं चला याला एका साईडलाच करू. याचं आता भरपूर कौतुक होऊन गेलं, जास्तच मोठं होत चाललंय ते झाड. त्याच्यामुळे मग अशा सगळ्या कुंड्या एकसारख्या लावल्या आणि याला एका कोपऱ्याला इकडे शिफ्ट केलं. उन्हामुळे जरा व्यवस्थित दिसत नाही आहे, तर असं काही एका साईडला करून घेतलं मी त्याला. आता बघू शकतात तुम्ही किती मस्त वाटतं, एक सारख्या कुंड्या अशा मस्त लावलेल्या आहे. त्यानंतरचं काम होतं मग आज कपडे धुवायचे होते. आज कपडे जरा कमी होते, त्याच्यामुळे म्हटलं कमी कपडे असले की मग दुसरे कपडे आपण बघत असतो की एक्स्ट्राचे जे कपडे असले धुवायला, तर म्हटलं टॉवेल वगैरे नंतर मग काढण्यापेक्षा आज कमी कपडे आहेत तर आज टॉवेल वगैरे पण धुवून घेऊ. तर सगळे टॉवेल मला इथं आज धुवायला काढायचे होते, ते धुवून घेतले आणि कपडे वाळत घालते. म्हटलं चला आता पटापटा कपडे आवरून दळण दळून आणलेलं होतं त्याची पण पिशवी धुवून घेतली, कारण पिशवी 15 दिवसातून एकदा दळण दळलं जातं, तर मग पिशवी खराब होते तोपर्यंत तशीच ठेवली तर दळण दळून आणल्यानंतर मग ती स्वच्छ करून घेतली आणि बाकीचे कपडे वाळत घातले. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारीला सुरुवात केली. आधी अगोदर लसूण आणि लाल तिखट कुटून घेतलंय खलबत्त्यामध्ये. गिलक्यांची भाजी करणार आहे आज, त्याच्यासाठी मग ती भाजी ना सुक्कीच आवडते घरामध्ये सगळ्यांना, थोडी थोडी जरी आली तरी चालेल किंवा त्याच्यासोबत थोडंफार मग मी काहीतरी दुसरी भाजी करेन.
गिलके बारीक कट करून घेतले होते, पाण्यात घातले होते, कारण असेच जरवर ठेवले तर मग ते काळे होऊन जातात म्हणून थोडं पाण्यात घातले त्यांना. आणि मग नंतर कढईमध्ये तेल घालून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि जे कुटून घेतलेलं होते ते लाल तिखट घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये मग गिलके घातले बारीक कट केलेले. तुमच्या इकडे गिलक्यांना काय म्हणतात? इकडे मुंबईकडच्या साईडला आहेत ना बरेचसे लोक घोसावळे वगैरे असं काहीतरी म्हणतात, आमच्या इकडे गिलके म्हणतात, तर त्याच्यामुळे मग मी तेच बोलते. तर मिक्स करून घेतलं, वरून थोडीशी हळद घातली, तेलात हळद घालायची विसरली मी, त्याच्यामुळे नंतर घातली आणि छान शिजवून घेतलं. गिलक्यांमध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, कारण भरपूर पाणी सुटतं त्यांना. तर शिजवून घेतले थोडे, हे पाणी आटेपर्यंत. पाणी आटून झालेलं होतं थोड्या वेळात. नंतर चवीनुसार मीठ घातलं, मीठ नंतर घातलं कारण पाणीमुळे भाजी अगोदर भरपूर दिसते, नंतर मग ती कमी होऊन जाते. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मस्त छान तेल सुटलंय भाजीला. तर आज पण मी छोटासाच व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर ताईंनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.